भगवान बुद्ध सारनाथ येथील ऋषीपतन मृगदाय वनामध्ये राहत होते आणि भगवान बुद्धांनी एकूणच बुद्धत्व प्राप्तीनंतर 45 वर्षांचं आयुष्य जगलेलं आहे आणि त्या 45 वर्षाच्या आयुष्यामध्ये अनेक ठिकाणी भगवान बुद्ध फिरले आणि विविध प्रकारच्या मानसिकतेत असलेल्या लोकांना भगवान बुद्धांनी बदलवून टाकलं, त्यांना दुःखमुक्त केलं। त्यापैकी बरेचसे उदाहरणं आपणा सर्वांना ठाऊक आहेत। अंगुलीमाला सारखे लोक, आम्रपाली सारख्या स्त्रिया, पटाचारा, किसा गौतमी, राजा बिंबिसार, अजातशत्रू, प्रसेनजीत, सुमित नावाचा भंगी, उपाली अशा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चारही वर्णांतील लोकांना भगवान बुद्धांनी दुःखमुक्त करण्याचा कसोशीने प्रयत्न केला। हजारो लाखो लोक बदलले। तुमच्या माहितीसाठी 36 वर्षांपासून ज्या पौर्णिमेला ही धम्म परिषद संपन्न होत आहे त्या पौर्णिमेला आपण पौष पौर्णिमा म्हणतो। खरं तर हा थंडीचा हिवाळ्याचा महिना असतो। आता पाहिलं काही दिवसांपासून एकदम बातम्यांमध्ये एक 4-8 दिवसांपर्यंत थंडीची लाट पसरेल आणि काही ठिकाणी पाऊसही येईल अशा प्रकारचे अंदाज वर्तवले होते। 5 तारखेला आमचे भंतेजी सांगत होते, भंतेजी आतापर्यंत थंडी नव्हती आणि नेमकं काय झालं माहिती नाही, प्रचंड थंडी पसरली आहे। पण आम्ही काल रात्री 2-2:30 पर्यंत इथे धम्म मंचावरती होतो। आम्ही काय स्वेटर वगैरे घातलेलं नव्हतं, आमच्या भंतेजींनी पण स्वेटर घातलेलं नव्हतं, पण मंडपात मात्र झोपलेले किंवा बसलेले जे काही लोक होते तर बापा कोणी कानाला बांधलं होतं, कोणी डोक्याला बांधलं होतं, कोणी शर्टवर स्वेटर अजून काय काय पांघरून अंथरून घेऊनही आले होते काही। एवढी थंडी कुणाकुणाला लागत होती। भगवान बुद्धाच्या काळामध्ये बघा, भगवान बुद्ध उपदेश करत होते तर भगवंताचा उपदेश ऐकणारे लोक तल्लीन होऊन उपदेश ऐकत होते। तुम्ही सुद्धा, मी एवढ्या अनेक वर्षांपासून पाहतोय या बावरी नगरच्या धम्म परिषदेला मोठे मोठे भिक्खू इथे येतात, त्यांच्या धम्मदेशना खरं तर श्रवण करण्यासाठी आम्ही येतो। आमचे गुरुजी इथे येतात, ज्यांच्या प्रेरणेमुळे आम्हाला हे भिक्खू जीवन जगता आलं, त्यांनाही ऐकता यावं यासाठी म्हणून सुद्धा आम्ही इथे येतो। त्यानंतर SP गायकवाड साहेबांचा त्याग, समर्पण त्यांच्याही प्रती आम्हाला एक आदर आहे, सन्मान आहे आणि त्यांचा हा जो काही खटाटोप आहे, गाव खेड्यातील माणसं इथे आले पाहिजे आणि इथे येऊन तेही बदलले पाहिजे आणि म्हणून या धम्म परिषदेमध्ये आम्ही प्रतिवर्षी येण्याचा प्रयत्न करीत असतो। ही पौष पौर्णिमा बौद्ध धम्मामध्ये, बौद्ध संस्कृतीमध्ये असलेल्या 12 पौर्णिमांपैकी काही पौर्णिमांचं विशेष असं महत्व आहे। तुम्हाला ठाऊक असेल, वैशाख पौर्णिमेचं विशेष असं महत्व आहे, कारण त्या वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाला ज्ञान प्राप्त झाले। त्यांनी प्रथम धम्माचा उपदेश त्याच पौर्णिमेला दिला, त्यांचं ज्ञान प्राप्ती सुद्धा त्या वैशाख पौर्णिमेला झाली आणि भगवंताचं महापरिनिर्वाण देखील वैशाख पौर्णिमेला झालं। त्यानंतर आषाढ पौर्णिमेचं महत्व आपणास माहित असेल। आषाढ पौर्णिमेला भगवान बुद्धांनी प्रथम उपदेश दिला, ज्याला धम्मचक्कपवतन सुत्त आपण म्हणतो, जे 84,000-82,000 सुत्तांपैकी पहिलं सुत्त आहे। आणि आजची ही जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेच्या महत्वाबद्दल मी हितगुज आपल्याशी साधणार आहे। फार काही तत्वज्ञान सांगण्याचा माझा मानस नाही आहे, कारण प्रत्येक वर्षी आम्ही इथे येतो आणि काही ना काहीतरी बोलून जातो। आमचे भंतेजी आमच्या बाजूला बसलेले असतात आणि जेव्हा या धम्मदेशनेच्या मंचावरती, आसनावरती आम्ही बसतो, विराजमान होत असतो, तेव्हा भंतेजी आम्हाला सांगतात की 2 तास बोलायचं आहे, 3 तास बोलायचं आहे, 4 तास बोलायचं आहे, कारण या धम्म परिषदेत हजारो लोक येतात आणि या लोकांना जागवण्याचं काम आपल्याला करायचं आहे। असा भिक्खू संघाचा एक उद्देश आहे, संयोजकाचाही तोच उद्देश आहे। मी हे यासाठी म्हणून सांगतो, बघा भगवान सारनाथ मध्ये राहत होते। सारनाथ मध्ये राहून भगवंतांनी
पंचवर्गीय श्रावकांना पहिला उपदेश दिला. ऋषीपतन मृगदाय वनात राहत होते. त्यानंतर त्या सारनाथच्याच बाजूला असलेला एक अत्यंत श्रीमंत घरातला यश नावाचा कुलपुत्र तरुण मुलगा, ज्याच्याकडे काही कमी नव्हतं, धन दौलत त्याच्या पायावरती लोळण घेत होती, परंतु ऐशो आरामाचं जीवन जगत असताना एक दिवस एक रात्र त्याने रात्री चाललेला नंगा नाच किंवा ते जे काही चाललं होतं रात्रभर दारू वगैरे डान्स, तर त्याला रात्रीला जाग आल्यानंतर त्यानं पाहिलं ते सर्व स्त्रिया, तरुण तरुणी इतरत्र सगळीकडे असेच पसरून, पाय पसरून, शरीर पसरून, अंगावरच्या वस्त्रांचं भान नाही आहे आणि तेही तशाच प्रकारे पहुडलेले आहेत. हे पाहिल्यानंतर उद्विग्नता त्याच्या मनामध्ये निर्माण झाली, वैराग्याचा भाव त्याच्या मनामध्ये निर्माण झाला आणि तो यश भगवान बुद्धांकडे गेला. जेव्हा भगवान बुद्ध सारनाथ येथील ऋषीपतन मृगदाय वनामध्ये राहत होते, भगवंताकडे जेव्हा यश पोहोचला तेव्हा भगवंताने त्याची मनोभावना पाहिली, ओळखली आणि भगवंताने त्याला या जीवनाच्या क्षणभंगुरतेबद्दल उपदेश दिला की हे शरीर नश्वर आहे, हे डोळे आपले नष्ट होणारे आहेत, कमजोर होणारे आहेत, आपली जीभ कमजोर होणार आहे, कान कमजोर होणार आहे, आपण तरुण आहोत, आज उद्या आपण म्हातारे होणार आहोत. अशा प्रकारच्या आशयाचा भगवंताने त्याला उपदेश दिला. तो यश बदलला. यश बदलल्यानंतर त्याचे 54 मित्र होते, अत्यंत श्रीमंत. त्या 54 मित्रांना जेव्हा समजलं की अत्यंत श्रीमंत घरातला आपला मित्र भगवान बुद्धांना शरण गेला, तो भिक्खू बनला, तेव्हा त्याचे मित्र सुद्धा भिक्खू बनले. म्हणजे पंचवर्गीय श्रावकानंतर 55 तरुण मुलं त्या सारनाथ परिसरातील भगवान बुद्धाला शरण आले. एकूण भगवंताला सोडून 60 भिक्खू, अर्हत भिक्खू तयार झाले. सर्वात प्रथम भगवान बुद्ध 61वे होते, म्हणजे यशाच्या सोबतचे 54 मित्र आणि यश 55 आणि अगोदरचे पूर्वीचे पंचवर्गीय श्रावक ते 5, एकूण 60 आणि भगवान बुद्ध त्यांचे गुरु म्हणजे 61 अर्हत तयार झाले या भूमीमध्ये सर्वप्रथम. जेव्हा 61 अर्हत तयार झाले तेव्हा भगवान बुद्धांनी मग वर्षावासाच्या नंतर चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा प्रकारचा सर्व भिक्खूंना आदेश दिला. बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी लोकांवर अनुकंपा करा आणि लोकांना दुःख मुक्तीचं ज्ञान देत राहा. सगळीकडे फिरा, एका ठिकाणी थांबू नका. लोक मात्र दुःखी आहेत आणि त्यांना तुमची गरज आहे. आणि सगळीकडे भिक्खू फिरत राहिले. भगवान बुद्ध मात्र त्या काळामध्ये सारनाथच्या जवळच असलेल्या वाराणसीमध्ये काश्यप कुटुंब होते. काश्यप कुटुंब. बोधिसत्व बाबासाहेबांनी दी बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथामध्ये काही प्रकरण हेतुपुरस्सर टाकलेले आहेत, जेणेकरून आपल्या लोकांना प्रेरणा मिळावी. मी मगाशी जी गाथा म्हणालो, ऍक्च्युअल ती वंदनेतीलच गाथा आहे. यं किंची रतनं लोके विज्जती विविधा पुथु रतनं बुद्ध समं नत्थी रतनं धम्म समं नत्थी रतनं संघ समं नत्थी तस्मा सोत्थी भवन्तु ते. या जगात, या सृष्टीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये बुद्ध रत्ना समान, धम्मरत्ना समान आणि संघरत्ना समान असे कोणतेही दुसरे रत्न नाही आहे की जे या त्रिरत्नांची बरोबरी करू शकेल. या सत्य वचनाने तुमचे सर्वांचे मंगल हो, अशा प्रकारची गाथा वंदनेमध्ये आपण म्हणत असतो. भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये बघा अनेक लोकांना बदललं. मी मगाशी सांगितलं आपणास, जेव्हा भगवान सारनाथ मध्ये राहत होते तर वाराणसी मध्ये काश्यप कुटुंब राहत होतं. त्या काश्यप कुटुंबामध्ये 3 मुलं जन्माला आलेले होते. एकाचं नाव होतं उरुवेला काश्यप, दुसऱ्याचं नाव होतं नदी काश्यप आणि तिसऱ्याचं नाव होतं गया काश्यप. हे तिघेही भाऊ जेव्हा तारुण्यात आले तेव्हा त्यांनी वैराग्य पत्करलं, स्वीकारलं आणि ते संन्यासी बनले. संन्यासी बनल्यानंतर उरुवेला काश्यपाचे 500 शिष्य बनले, नदी काश्यपाचे 300 शिष्य बनले आणि गया काश्यपाचे 200 शिष्य बनले. म्हणजे एकूण 1000 शिष्यांसह
उरुवेला काश्यप उरुवेला नदीच्या किनाऱ्यावरती आपला आश्रम बनवून राहत होते. नदी काश्यप नदीच्या किनाऱ्यावरती राहत होते. त्यांचे 300 शिष्य आणि गयेला राहणारे गया काश्यप त्यांचे 200 शिष्य होते. त्या काळामध्ये या काश्यप बंधूंची एवढी ख्याती होती की लोकांना वाटे हे काश्यप बंधू म्हणजे दुःखमुक्त आहेत, अर्हत आहेत. आपण त्यांच्या दर्शनाला गेलो पाहिजे, आपण त्यांचा उपदेश श्रवण केला पाहिजे, आपण त्यांना शरण गेलो पाहिजे, आपण त्यांचे शिष्य बनलो पाहिजे, असं त्या काळातील सर्व धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांना वाटत असे. सगळीकडे ख्याती पसरलेली होती. परंतु कधी कधी असं होते, आता आपल्या द ग्रेट हॅपीनेस वरती आम्ही विविध विषयांवरती प्रवचन टाकत असतो. आता काही दिवसांपूर्वी एक छोटस प्रवचन टाकलं होतं आम्ही, अहंकाराचं ज्ञानाचा अहंकार काही काही लोकांना असतो, असे आशयाचं एक प्रवचन होतं, ज्ञानाचा अहंकार. तर त्या काश्यप बंधूंना सुद्धा आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा अहंकार होता. भगवान बुद्ध काही काही लोकांकडे मुद्दामहून गेले होते बघा. अंगुलीमालाकडे भगवान बुद्ध स्वतःहून गेले होते. आम्रपालीच्या आम्रवनामध्ये वैशालीला भगवान बुद्ध स्वतःहून गेले होते. आणि या काश्यप बंधूकडे उरुवेला काश्यपाकडे भगवान बुद्ध स्वतःहून गेले होते. तिकडे गेल्यानंतर भगवान बुद्धाला उरुवेला काश्यपाने पाहिलं आणि भगवान बुद्धाने उरुवेला काश्यपाला बदलण्यासाठी, कारण बुद्धाने विचार केला या काश्यप बंधूंना जर आपण बदललं आणि हे काश्यप बंधू जर का कधी आपल्याला शरण येतील तर यांच्यापासून प्रेरणा घेऊन किंवा यांच्याकडे पाहून अनेक अनेक लोक आपल्याकडे ज्ञानामृत घेण्यासाठी येतील, दुःखमुक्तीचं ज्ञान प्राशन करण्यासाठी येतील. मग त्या उरुवेला काश्यपाकडे भगवान गेले आणि त्याला म्हणाले की हे काश्यप, आपल्याकडे थांबण्यासाठी तुम्ही मला परवानगी द्याल का? मला तुमच्याकडे मुक्काम करायचा आहे, काही दिवस राहायचं आहे. तेव्हा त्या उरुवेला काश्यपामध्ये अहंकार होता. त्याला वाटे हा संन्यासी कुठून तरी आलेला आहे माझी ख्याती ऐकून, आणि ह्याला पण इच्छा होते माझ्याकडे राहण्यासाठी, माझ्या आश्रमात राहण्याची. तेव्हा त्याने नकार देण्या हेतू भगवान बुद्धाला सांगितलं की बघा, तुम्हाला ठेवण्यास माझी काही हरकत नाही आहे, परंतु इथे मुचलिंद नागराजा आहे जो की रात्रीला आम्हालाही त्रास देतो, आमच्या शिष्यांनाही त्रास देतो, आणि तुम्ही जर कधी इथे राहिलात तर तुम्हालाही तो त्रास सहन करावा लागेल, म्हणून तुम्हाला आम्ही परवानगी देत नाही. भगवान बुद्धाने त्याला वारंवार विनंती केली. शेवटी तो म्हणाला की ठीक आहे, तशी आपली इच्छा. आणि भगवान बुद्ध त्या काश्यप बंधूच्या आश्रमामध्ये राहिले. ते काश्यप बंधू जटा आणि दाढीचे केस वाढवणार होते. त्यांना जटिल साधू पण म्हणायचे कधी लोक, आणि अग्निहोत्री सुद्धा त्यांना म्हणायचे, कारण ते अग्निपूजक होते. यज्ञ याग करून ते आपला जीवनाचा यथार्थ जीवन जगायचे. भगवान बुद्ध त्यांच्या आश्रमात जेव्हा पहिल्या रात्री राहिले तेव्हा रात्रभर उरुवेला काश्यपाला झोप आली नाही. त्याने मनोमन विचार केला की मुचलिंद नागराजा जसा आपल्याला त्रास देतोय, तर हा संन्यासी तर नौखा आहे, याचं काय झालं असेल काय माहिती नाही. सकाळी उठून तो उरुवेला काश्यप भगवान बुद्ध ज्या रूम मध्ये होते तिथे जाऊन तो पाहतो तर तो आश्चर्यचकित होतो. तो पाहतो की मुचलिंद नागराजा भगवान बुद्धाच्या समोर नतमस्तक झालेला आहे, भगवंताला वंदन करत आहे, आणि भगवंताच्या चेहऱ्यावरती प्रसन्न मुद्रा आहे. कुठल्याही प्रकारची भीती नाही आहे, कुठल्याही प्रकारचा पश्चाताप नाही आहे, किंवा कुठल्याही प्रकारचा राग नाही आहे, द्वेष नाही आहे, ईर्ष्या नाही आहे. भगवान बुद्ध स्थिर आहेत, शांत आहेत. त्याला माहिती नव्हती की भगवान बुद्ध आहेत. त्याला फक्त वाटत होतं की हा कुठला तरी एक श्रमण आहे. भगवंताबरोबर त्याचा वार्तालाप झाला. त्याने विचार केला की हा कोणीतरी चमत्कारिक व्यक्ती आहे. बघा तुम्ही, कधी कधी आपण माणसं ओळखायला आपली गफलत होते. कधी कधी जीवन जगत असताना बरेच लोक बघा कधी कधी काही लोकांबरोबर राहतात, किंवा काही लोकांच्या बाबतीत लोकांना माहितही असते, परंतु आपला अहंकाराने आपापलं मत त्याच्यावरती आपण ठाम असल्या कारणाने बऱ्याचदा लोक आपण ओळखत नाही. कधी कधी चांगले लोक असतात आपल्या आजूबाजूला, परंतु आपला अहंकार आपल्याला आड येतो, आपली ईर्ष्या आपल्याला आड येते, आणि त्या लोकांपर्यंत आपण जाऊ शकत नाही, त्यांच्या सहवासात राहू शकत नाही. भगवंताच्या सोबत भगवंताच्या काळात सुद्धा असंच घडत होतं.
सगळेच लोक भगवान बुद्धाला शरण आले नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, काही लोक भगवंताला शरण आले नाही. त्याचं एक उदाहरण सारीपुत्त आणि महामोगलान ज्यांच्याकडे राहत होते, ते संजय बेलिटीपुत्त जे होते, भगवंताला शरण आले नाही. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धर्मग्रंथामध्ये लिहिलंय, वर्णन केलेलं आहे. म्हणजे आम्रपाली जरी भगवंताला शरण आली, अंगुलीमाल जरी भगवंताला शरण आले, राजे लोक जरी भगवंताला शरण आले, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोक शूद्र लोक जरी भगवंताला शरण आले, तरी काही लोक मात्र आपल्याकडे असलेल्या ज्ञानाच्या अहंकारामुळे किंवा दुसऱ्याच्या प्रती असलेली ईर्ष्या यामुळे त्यांना शरण आले नाही. उलट पक्षी बदनामी करण्यासाठी ते लोक झटत राहिले. भगवंताची बदनामी त्या काळामध्ये होत राहिली. बऱ्याच लोकांनी भगवंताची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा कधी कोणी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा बदनामी करण्याचा प्रयत्न केला जाते. भगवान बुद्धांनी त्या उर्वेला काश्यपाकडे राहून एक दिवस त्याला आपल्या दिव्य बलाने विशिष्ट प्रकारचं बल दाखवण्याचा प्रयत्न केला. बरेच दिवस भगवान तिथे थांबले, परंतु तोपर्यंत त्या उर्वेला काश्यपाला एवढंच वाटत होतं की हा कोणीतरी चमत्कारिक व्यक्ती आहे. परंतु एक दिवस भगवान बुद्ध अवसर पाहत होते, ह्याचा आणि माझा संवाद व्हावा, हा संवादासाठी तयार व्हावा आणि त्याला मग मी विचारावं की तू अर्हत आहेस काय. बाबासाहेब लिहितात, त्या उर्वेला काश्यपाला भगवंताने एक दिवस गाठलं, परिस्थिती वेळ पाहिली आणि त्याला विचारलं. कारण एक दिवस असं घडलं होतं की जेव्हा पासून भगवान बुद्ध त्याच्या आश्रमामध्ये थांबत होते, तेव्हापासून त्याच्याकडे येणाऱ्या लोकांचा ओघ वाढला होता. कारण भगवान त्याच्याकडे थांबले होते, भगवंताच्या बुद्धत्वाचा प्रभाव होता आणि लोकांची गर्दी त्याच्याकडे त्या उर्वेला काश्यपाच्या आश्रमामध्ये वाढत होती. परंतु याला वाटत होतं की माझ्यामुळेच लोक येत आहेत, माझ्यासाठीच लोक येत आहेत. आणि बरेच लोक यायचे, भगवंताला वंदन करायचे, भगवंताला उपदेश ऐकायचे आणि निघून जायचे. मग ह्याला एक दिवस असं वाटत होतं की आता भगवंताला आपण भोजनाला सोबत द्यायचं नाही. कधी कोणी निमंत्रण दिलं आपल्याला तर भगवंताला टाळायचं, त्या श्रमणाला टाळायचं आणि आपणच आपल्या शिष्यांबरोबर निघून जायचं. असं काही दिवस तो करत होता, भगवंताला इग्नोर करत होता. भगवंताने वेळ पाहिली, परिस्थिती पाहिली, असे बसलेले असताना भगवंताने त्याला सांगितलं की तुम्हाला मी एक गोष्ट विचारू का. तू म्हणाला विचारा. त्याला वाटलं हे विचारून काय विचारणार आहे हा श्रमण. भगवान म्हणाले की बघा काश्यप, तुम्ही अर्हत आहात का. असा भगवंताने त्याला प्रश्न केला. याला अर्हत शब्दच माहित नव्हता. आपण जे म्हणलं अरहं सम्मा संबुद्धो, आपण बोलतो बघा प्रत्येक जण अरहं, त्याला अर्हत शब्दच माहिती नव्हता. अरहं म्हणजे काय हेच माहिती नव्हतं. त्याने भगवंताला विचारलं की तुम्ही सांगा अर्हत म्हणजे काय. आणि मग भगवंताने त्याला विस्ताराने सांगितलं त्या काळामध्ये की अर्हत म्हणजे काय. तर थोडक्यामध्ये कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभव तृष्णा ज्यांनी समूळ नष्ट केली आहे, आपल्या चित्तातील तृष्णेचा ज्याने समूळ नायनाट केला, ज्यांचं मन परिशुद्ध झालंय, निर्मळ झालंय, ज्याच्या मनात कोणताही विकार शिल्लक राहिलेला नाही आहे, ज्याच्या मनाची अवस्था न्यूट्रल झालेली आहे, अशा व्यक्तीला थोडक्यामध्ये अर्हत म्हणतात. भगवंताने त्याला सांगितलं की तो आवाक झाला. तो म्हणाला हे तर मला माहितीच नव्हतं. तर भगवान म्हणाले मी अर्हत आहे. आणि अर्हत आहे तर मग त्या उर्वेला काश्यपाला समजलं की ही जी हस्ती आहे, हे जे व्यक्तिमत्व आहे, हे आपल्यापेक्षा भारी आहे. मग त्याचंही पुण्य होतं, तो पापी होता असं नाही. त्याचंही पुण्य होतं की भगवान त्याच्याकडे गेले. तुम्ही विचार करा, असं कधी कधी आपल्याला वाटतं की बाबासाहेब असताना आपण असतो तर किती बरं झालं असतं. नेहमी सांगतो मी आपल्या लोकांना, वाटतं का नाही. मला तर वाटते बाबा, भगवान बुद्ध होते तेव्हा जर आपण असतो तर किती बरं झालं असतं. किंवा भविष्यात रात्री श्रीलंकेच्या भंतेजींनी सांगितलं बघा की बाबासाहेबच बुद्ध होणार आहेत. येणारे मैत्री सम्यक संबुद्ध जे आहेत ते बाबासाहेबच सम्यक संबुद्ध होतील. त्यावेळेस जर आपण असू तर आपलं पुण्य आहे. आताही तुम्हाला मी सांगतो की रात्री झोपलेले जेवढे लोक होते त्यांचं पुण्य कमी पडलं होतं, जे जागी होते त्यांचं पुण्य जास्त होतं. आताही तुम्हाला मी सांगतो हे इतरत्र भटकणारे जेवढे लोक आहेत,
बताशा, लाडू, जिलेबी, गुलाबजामुन काय काय घेणारे, पोरांना खेळणी घेणारे, खिचडी खाण्यासाठी येणारे, इथे येऊन पडणारे, हे सगळे लोक पुण्यवान नाही. इथे बसून जे लोक मन लावून धम्मदेशन ऐकत असतील ते सर्व लोक पुण्यवान आहेत. इथं येऊन आता दान ज्याने दिलंय ते सर्व लोक त्यांच्यापेक्षा पुण्यवान आहेत. इथे येऊन जे लोक डोळे बंद करून धम्माचा उपदेश ऐकत असतील, अनापान सती करत असतील, ध्यान करत असतील, ते लोक त्यांच्याही पेक्षा पुण्यवान आहेत. भगवंताने क्वालिटी सांगितली आहे लोकांमध्ये. आता जसं आमच्या धम्मशील भंतेजींनी गायकवाड साहेबांबद्दल सांगितलं, तुम्ही खरंच विचार करा क्षणभर. यांच्या वयाची माणसं घरी पडलेली असतील, खाटेवर पडलेली असतील, किंवा अजून काय घरामध्ये त्रास देणारे लोक असतील, पण एवढं वर्ष वय झाला, 89 वर्ष, आणि तेवढ्याच एकदम सतर्कतेनं, प्रामाणिकपणे, विनम्रतेनं हे व्यक्तिमत्व इथं बसलेलं असते. भिक्षू संघाचा सन्मान करते. एवढा मोठा मंच उभा करून दिला त्यांनी भिक्षू संघासाठी. आमचे VK भालेराव साहेब होते बघा, त्यांची पण आम्हाला आठवण होते जेव्हा जेव्हा इथे येतो. ते एक आदर्श व्यक्तिमत्व होतं VK भालेराव साहेब. किती ती श्रद्धा त्यांची होती, यांची किती श्रद्धा आहे, आणि आमच्या भंतेजींचा त्याग आहे. म्हणजे अशा संयमशील, श्रद्धावान, उपासक आणि त्यागी, समर्पित जीवन जगणारे भिक्खू, आदर्श भिक्खू यांच्या समन्वयातून 36 वर्षांपासून हा ज्ञान यज्ञ इथे निरंतर सुरू आहे. आणि त्याची ही पोच पावती आहे, फलश्रुती आहे की आमच्यासारखे छोटे छोटे भंते आज चांगल्या मार्गामध्ये प्रतिष्ठित होत आहे. अनेक भिक्षू आमचे आज विविध खेड्यापाड्यांमध्ये, शहरांमध्ये धम्माचा उपदेश करत आहे. आणि म्हणून मी हे यासाठी म्हणून मुद्दा सांगितला की भगवान बुद्धांकडे येणारे जेवढे होते तेवढे पुण्यवान होते. आज नांदेड शहरातून इथे जेवढे आलेत आणि बसले तेवढे पुण्यवान आहेत. आणि जे लोक अरे काही नसते तिथे जत्राच असते म्हणणारे, ते सर्व लोक पुण्यवान नाही. आपण टीका टिप्पणी करतोय असा भाग नाही, हे भगवंताचं वचन आहे. ज्यांना धम्माची देशना श्रवण करण्याची एक उत्सुकता आहे ते लोक पुण्यवान आहेत. आणि म्हणून तो उर्वेला काश्यप भगवान बुद्धाच्या समोर बसून जेव्हा भगवान बुद्ध त्याला छोटा उपदेश करत होते, तसं त्याचं मत परिवर्तन होत गेलं. आणि भगवान बुद्धांनी त्याला सांगत राहिले की तृष्णा हे दुःखाचं कारण आहे. तृष्णेमुळेच मनुष्य प्राणी दुःखी आहे. कामतृष्णेमुळे, भवतृष्णेमुळे आणि विभव तृष्णेमुळे जगात सर्वत्र दुःख आहे. कारण माणसाच्या मनामध्ये लालसा आहे, आणि लालसा असल्या कारणाने माणसं दुःख भोगत आहे. आपलं मनच आपल्याला दुःख देते आणि आपलं मनच आपल्याला सुख देते. आपलं मनच आपल्याला नाराज करते आणि आपलं मनच आपल्याला आनंदी बनवते. भगवान म्हणाले आपल्याशिवाय आपल्याला कोणी आनंदी करू शकत नाही आणि आपल्याशिवाय आपल्याला कोणी दुःखी बनवू शकत नाही. हा उपदेश भगवंतानी त्या उरुवेला काश्यपाला दिला. आणि उरुवेला काश्यप भगवंताला शरण आला एक दिवस, आणि तो बदलला. त्याचे 500 शिष्य सुद्धा बदलले आणि ते 500 शिष्य उरुवेला काश्यप भिक्खू बनले. डोक्याचे केस त्यांनी कापून टाकले, दाढीचे केस कापून टाकले, श्रमण वस्त्र, वैराग्याचं वस्त्र अंगावरती घेतलं आणि सर्वच्या सर्व बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी म्हणून भगवान बुद्धाला भगवान म्हणाले यही भिक्खवे, म्हणून त्यांची भिक्खूची दीक्षा झाली. यांचे केस कापलेले, दाढीचे केस कापलेले, यज्ञाचे आहुतीचं सामान सगळं काही नदीच्या पात्रामध्ये यांनी टाकून दिलं. ते वाहत पुढे गेलं आणि पुढे जे नदी काश्यप होते त्यांचे बंधू दुसरे, त्या नदी काश्यपाने त्याच्या शिष्याने पाहिलं, 300 शिष्याने, अरे नदीमध्ये तर जटा वाहून येत आहेत, नदीमध्ये तर यज्ञ यागाचं साहित्य वाहून येत आहे. काही नको ती घटना घडली की काय आपल्या भावासोबत, म्हणून त्या नदी काश्यपाचे 300 शिष्य, तो नदी काश्यप वरच्या बाजूने चालत चालत आला उरुवेला काश्यपाच्या आश्रमापर्यंत. आणि येऊन पाहतो तर काय, भगवान सम्यक संबुद्ध अशा उच्च आसनावरती बसलेले आहेत, विराजमान झालेले आहेत. आणि त्यांचे उरुवेला काश्यप बंधू आणि 500 शिष्य भगवान बुद्धाला वंदन करत आहेत. तो अचंबित झाला, आश्चर्यचकित झाला आणि त्याला समजलं की अरे हे भगवान बुद्ध श्रेष्ठ आहेत, सर्वोत्तम आहेत, आपणही यांना शरण आलो पाहिजे. म्हणून त्या नदी काश्यपाचे 300 शिष्य देखील आणि तो नदी काश्यप भगवंताला शरण आला.
त्यानंतर मग जो काही गया काश्यप होता गया साईडला, त्या गया काश्यपाने सुद्धा आपल्या 200 शिष्यांसह भगवान बुद्धाचं शरणस्थान स्वीकारलं. आणि एकूणच मग त्या काळामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो की हे 3 काश्यप बंधू आणि त्यांचे 1000 शिष्य, हे एवढी मोठी दीक्षा आणि एवढं मोठं परिवर्तन होतं त्या काळामध्ये. कारण हजारो लाखो लोक त्या काश्यप बंधूंना मानत होते. ते काश्यप बंधू भगवंताला शरण आले होते. आणि असं म्हणतात की या पौष पौर्णिमेला ती घटना घडलेली आहे. काश्यप बंधूंची धम्मदीक्षा, ज्याला आपण समजतो म्हणजे पंचवर्गीय श्रावकानंतरचं परिवर्तन काश्यप बंधूंचं होतं. आणि ते काश्यप बंधूंचं परिवर्तन पौष पौर्णिमेला झालेलं आहे. भगवान बुद्धाला काश्यप बंधू शरण आले आणि त्यानंतर बघा भगवान बुद्ध त्या काश्यप बंधूंना घेऊन राजगृहाला गेले होते. बाबासाहेबांनी बघा सिक्वेन्स नुसार एवढं सुंदर वर्णन केलंय. नेहमी आपल्या लोकांना सांगतो, आपल्या लोकांनी किमान बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचला पाहिजे. किती लोकांच्या घरामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ आहे माहिती नाही. आणि कधी कधी तर ग्रंथ असतात काही लोकांच्या घरी पण त्याचं वाचन होते की नाही हे माहिती नाही. काय कपाट मध्ये शोकेश मध्ये ठेवून देतात हेही माहिती नाही. इथून जाताना बघा आमच्या मिलिंदने आता सांगितलं की हे फुलं बिलं मेणबत्ती अगरबत्ती अजून काय काय घेऊन इथं वाहण्यापेक्षा किंवा लेकराला खेळणे घेऊन जाण्यापेक्षा किंवा अजून जे काही तुम्ही घेऊन जाताय ते घेऊन जाण्यापेक्षा जर तुम्ही एखाद्या लेकरांसाठी पुस्तक घेऊन गेलात तर लेकराचं मस्तक सुधारेल. लेकराचं मस्तक सुधारलं तर ते उद्या तुमचा चांगला बंदोबस्त करेल. नाही तर तुमचा कायमचा ते बंदोबस्त करेल. पुस्तकाच्या नादी नाही लावलं तर ते भलताच बंदोबस्त करते. बापा इकडं काय काय होते घराघरात ते आम्हाला माहिती आहे चांगल्या प्रकारे. इथे कोणी कोणाला विचारायला तयार नसते काही लोकांच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो की मायबापाने चांगलं जर राहिले मायबाप तर लेकराची शक्यता आहे चांगलं बनण्याची. पण मायबापच ध्यानावर नसतील तर लेकर काय ऑटोमॅटिकच ध्यानावर येतील का? येतील का? मायबाप चांगले असणं अत्यंत आवश्यक. चांगले म्हणजे दिसायला गोरे गोमटे नाही, दिसायला तर कसेही राहा हो. कर्मविपाकाने कोणाला गोरे पण मिळाले, कोणाला काळे पण मिळाले, कोणाला नाक चांगलं मिळालं, कोणाला नक्क नाक मिळाले. कर्मविपाकाने आपण सगळे वेगवेगळे आहोत. जसे कर्मविपाकाने शरीर यष्टी आपल्याला वेगवेगळी मिळाली आहे तशीच मनाची मानसिक अवस्था सुद्धा कर्मविपाकाने आपल्याला वेगवेगळी मिळाली. म्हणून काही लोक चांगले आणि काही लोक बिलकुल चांगले नाही. काही लोक इतरांसाठी झटणारे आणि काही लोक बिलकुल बाल्याची मायन बाल्याची मायन 10 बाय 10ची खोली एवढाच विचार करणार. म्हणून आपल्याकडे भगवान बुद्ध त्या राजगृहाला गेले आणि राजगृहाला गेल्यानंतर असं म्हणतात की पौष पौर्णिमेला राजगृहाला भगवान गेले. तिथे राजा बिंबिसाराची दीक्षा झाली आणि बिंबिसाराने भगवान बुद्धाला पहिल्यांदा भिक्षू संघ आणि भगवान बुद्धांना वास्तव्य करण्यासाठी वेळूवनाचं दान दिलं. भगवान राजगृहामध्ये बरेच वर्ष राहिले. मला वाटतं दुसरा, तिसरा, 17वा आणि 4था आणि 17वा आणि 20वा असे वर्षावर भगवंताचे राजगृहामध्ये झाले होते. मगध देशाची राजधानी होती राजगृह त्या काळामध्ये. श्रेणीय राजा बिंबिसार हा मगधाधिपती होता, राजा होता तो आणि भगवंताचा उपासक बनला तो आजच्या पौर्णिमेला. आपण तर इथं येऊन नाक मुरडत असेल किंवा आपल्या घरातच बसून नाक मुरडत असेल तर आपल्या एवढं अभागी किंवा आपल्या एवढं काय म्हणू त्याला तर दुसरं कोणीच नसेल. कारण काही लोक नाक मुरडून घेणारे पण असतात बघा. इकडे काय चाललंय काय नाही ते आपल्याच भ्रमात राहतात. काय खरं आहे काय खरं नाही असेच बोलतात बघा काही लोक. आणि त्यामुळे भगवान बुद्धाला पौष पौर्णिमेला राजा बिंबिसार शरण आला. तो असं म्हणतात की 1200 लोक 12,000 लोकांसमवेत भगवंताचं वेलकम करण्यासाठी आला आणि 12,000 लोक भगवंताला तत्क्षण शरण आले. राजा बिंबिसार एवढा हर्षोल्लासित झाला. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे मी मुद्दामून सांगतोय
कारण राजा बिंबिसाराच्या संदर्भामध्ये त्याच्या 5 इच्छा मी तुम्हाला आता सांगणार आहे. प्रत्येकाच्या मनात इच्छा असतात बघा. आजकालच्या लोकांच्या मनात इच्छा असतात, आम्हाला मुलगा झाला पाहिजे. गृहस्थ असणाऱ्या लोकांना 2, 4, 5 मुली झाल्या तरी प्रयत्न सुरू असतात मुलगा होण्यासाठी. मुलगा झाला पाहिजे अशी एक इच्छा असते. दुसरी गोष्ट, मुलींना चांगला नवरा भेटला पाहिजे ही एक इच्छा असते. चांगली सून भेटावी ही एक इच्छा असते. चांगलं घर व्हावं आपलं ही एक इच्छा असते. मुलं बाळ चांगल्या हुद्द्यावर लागावेत, नोकरीला व्यवसायाला लागावेत ही एक इच्छा असते. आणि दुसऱ्याचं आपल्यापेक्षा बरं होऊ नये ही एक इच्छा असते. आपलंच बरं व्हावं, दुसऱ्याचं बरं होऊ नये ही एक इच्छा असते. कारण बघा ना, कोणी घर बांधलंय, कोणा टीव्ही घेतलाय, कोणाच्या पोराचं लग्न झालंय, पोरीचं लग्न झालंय, आणि आपण ते पाहिलं ना, आपल्याला कोणीतरी कौतुक केलंय आपल्याकडं, तर लगेच नाक मुरडतात. त्यांचं काय खरं आहे? ही पण तर एक इच्छाच आहे की दुसऱ्याचं भलं होऊ नये, आपलंच भलं व्हावं. आणि म्हणून भगवान बुद्ध त्या राजगृहाला होते. तर मी तुम्हाला घृणेच्या संदर्भामध्ये एक चुटकुला सांगतो, दृष्टांत सांगतो. आमच्या चॅनलवर बरेच दृष्टांत असतात, दृष्टांतामधून लगेच समजते तुम्हा लोकांना. म्हणून त्या काश्यप बंधूंना भगवान बुद्ध म्हणाले की पाप कर्माविषयी जोपर्यंत चित्तामध्ये घृणा उत्पन्न होणार नाही तोपर्यंत आपण तृष्णामुक्त होऊ शकत नाही, दुःखमुक्त होऊ शकत नाही. म्हणजे पापकर्म करताना आपल्याला घृणा उत्पन्न झाली पाहिजे की अरे हे पाप आम्ही करणार नाही, ही हिंसा मी करणार नाही, ही चोरी आहे मी करणार नाही, हा व्यभिचार आहे मी करणार नाही, हे खोटं बोलणं आहे मी खोटं बोलणार नाही, ही निंदा आहे मी निंदा करणार नाही, ही व्यर्थ बडबड आहे मी व्यर्थ बडबड करणार नाही, हे रागरागाची भाषा आहे ही वापरणार नाही, दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करणार नाही. जोपर्यंत सील पालना म्हणजे पाप कर्माच्या विषयी घृणा उत्पन्न होणार नाही तोपर्यंत आपण तृष्णामुक्त होत नाही. त्यामुळे घृणा हा जो विषय आहे, एकमेकांचा द्वेष करणे हा जो विषय आहे, एकमेकांचा रागराग करणे हा जो विषय आहे, हा विषय व्यवहारामध्ये खूप महत्वाचा आहे. पाहतोय जेव्हा लग्नात जातो, कोणत्या कार्यात जातो, लोकांचे लग्न होतात, सुना येतात, तेव्हा लोकांमध्ये बघा घृणेची प्रवृत्ती फार जास्त आहे. मग अशी जे मी म्हणालो की कुठेतरी काहीतरी चांगलं चाललंय तर तिथे मिठाचा खडा कसा टाकायचा किंवा ते बिघडवायचं कसं याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणारे लोक असतात सर्वत्र. तर रागीष्टपणा किती डेंजर आहे, वाईट आहे हे मी तुम्हाला एका दृष्टांतातून समजून सांगतो. राग करणे घराघरामध्ये बघा, परिवारामध्ये राग करण्याच्या फार प्रथा आहे. काल मी एका लग्नाच्या निमित्ताने परित्राण पाठ होता, तिथे नवऱ्या मुलाला आणि एका नवरीला सांगितलं की बघा घराघरामध्ये जे वादविवाद होतात, परिवारामध्ये जे वादविवाद होतात, कुटुंबामध्ये वादविवाद होतात, त्याला कारणीभूत बघा काय आहे तर समजूतदारपणा नाही आहे. आणि माझ्याच मनासारखं सगळं काही कसं होईल हे प्रत्येकाला वाटते आणि अपेक्षा भंग होते, म्हणून भांडण तंटा वाटते. सासूला वाटते मी सासू आहे, ती सासूच्या मोड मध्ये जाते. सून आल्यावर मोबाईलचे मोड असतात ना, मोबाईल आहे प्रत्येकाकडे, सायलेंट मोड, व्हायब्रेशन मोड, जनरल मोड, कोणती रिंगटोन मोड असतात मोबाईलचे बघा, फ्लाईट मोड. तर असे माणसांच्या मनाचे मोड असतात, त्याला आपल्या भाषेत मूड म्हणतो आपण. तर मोड आणि मूड, तर मी मुद्दा म्हणून सांगतोय लक्षात ठेवा, पोराचं लग्न झालं की सासू मध्ये सासूपणाचा मोड येते. आता मी सासू आहे आणि अपेक्षाचा ढिगारा गाठोडं बांधून ठेवते. मग ती सासू, माझ्या सुनानं माझे पाय दाबून द्यावेत, माझ्या सुनानं मला आयतं ताट समोर द्यावं आणि माझ्या सुनानं मला असं करावं. तुम्हाला समजते असं करणं म्हणजे काय? वर 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 आत्या आत्या, आई आई आई, आणि तुम्ही म्हणाल तेच खरं. मीठ किती टाकायचं ते आत्यानंच सांगा, म्हणजे माझंच ऐका. भाजी कोणती करायची ते मलाच विचारा, भाकरी करायच्या की चपात्या करायच्या मलाच विचारा, बाहेर जायचं की घरातच बसायचंय मलाच विचारा, सगळ्याच गोष्टी मलाच विचारा. या मोड मध्ये सासू जाते कधी कधी.
तुम्ही बसलेले सगळेच तसे नसाल, पण याचा अर्थ असाही नाही की सगळेच तसे असाल. मोड वेगवेगळा आहे ना. तर सासूचा मोड तिने ठेवलेला असते आणि एक दिवस असा होते की सुनबाई शिकली सवरलेली, आता जग पुढे पुढे चाललंय आणि काही लोक आपल्याच विचारावर ठाम, जुन्या विचारावर. आता जुन्याचं नव्याचं जमत नसते. जमते का? जुन्याचं नव्याचं मॅच होणं फार कठीण आहे. फार कमी असे घर आहेत की ज्या घरात मॅच होते. म्हातारपणाकडे झुकलेले फार कमी लोक आहेत की जे समजदार आहेत काही बाबतीमध्ये, संसार करण्याच्या बाबतीत. नाहीतर ते आपल्याच मोड मध्ये गेलं की पोरगाय बिघडला म्हणतात आणि सासू बिघडली म्हणतात. सुनला वाटते की सासूला काही समजत नाही, ती सुनपणाच्या मोड मध्ये जाते. सुनपणाचा मोड, मी शिकलेली आहे आणि मी सगळे काम करते, माझ्यामुळे घराला घरपण आलेलं आहे आणि मग माझंच सगळ्यांनी ऐकावं आणि चाव्या माझ्याच हातात असाव्या, असं प्रत्येकाला वेगवेगळं वाटते बघ. तर एक अशी सुनबाई, एक अशी स्त्री होती, सुनबाई नाही. तुम्ही सगळेच जण कुणाच्या सासू तरी असाल, सुनबाई तरी असाल, लेक तरी असाल, तर हा सगळ्यांच्यासाठी दृष्टांत सांगतोय. असं समजू नका की मला लागू होत नाही. विशेषतः हे सगळ्या माता भगिनीसाठी मी दृष्टांत सांगतो. छोटासाच आहे, राग करणाऱ्या. कारण राग करण्यामुळेच काही लोकांचं गाडी शेवटाला जाते पण मोड काय चेंज होत नाही. मला विचारलंच नाही, मला म्हणलेच नाही आणि मला सांगितलंच नाही आणि मला भाकरच खा म्हटले नाही, मला दवाखान्यातच विचारलं नाही, असे करणारे लय लोक कलाकार. तर एक महिला होती, ती फार रागिष्ट होती. ज्याचा त्याचा राग करायची बघा. कुत्र्याचा स्वभाव माहिती आहे तुम्हाला? कुत्र्याचा स्वभाव माहिती आहे की नाही? बापा, कुणाला माहित नाही कुत्र्याचा स्वभाव? कुत्र्याला दुसरा कुत्रा भेटला की काय होते? एका कुत्र्याला दुसरा कुत्रा भेटला की ते असं ते वेगळाच आवाज काढते, असा क्रॉस होते आणि भांडणाला सुरुवात करते. काही लोकांचं असंच आहे. समोर कोणी विशिष्ट प्रकारचे लोक आले की ते असे डिवऱ्या बैलासारखे, डिवऱ्या म्हशीसारखे आणि त्या कुत्र्यासारखे असे मोड मध्ये चालल्या जातात. त्यांच्याकडे पाहायचं नाही, त्यांना बोलायचं नाही, माय म्हणायचं नाही, ताई म्हणायचं नाही, बाई म्हणायचं नाही, दादा म्हणायचं नाही, भाऊ म्हणायचं नाही. ते आपल्याच मोड मध्ये मलाच विचारा आणि मला बोलते की नाही आणि मला जे भी म्हणते का नाही, मला विचारते की नाही. भगवान बुद्धाने सांगितलं की असा मोड ठेवून जगणारे जे कोणी लोक असतील ते आनंदी कधीच राहू शकत नाही. राहू शकतील का आनंदी? कधीच आनंदी राहू शकत नाही. ते दुःखीत सदा, चेहरा असा बारीकच. 12च वाजलेले, मिनिटाचा काटा 12वर, तासाचा काटा 12वर आणि सेकंदाचा काटा 12वर. घराचं चांगलं होऊ द्या, पोराचं चांगलं होऊ द्या, पोरीचं चांगलं होऊ द्या, सुनाचं चांगलं होऊ द्या, सगळं जग चांगलं आणि एकाच मोड मध्ये असे. जणू काही साऱ्या जगाचं दुःख आणि त्या दुःखाचं गाठोडं बांधून आपल्या डोक्यावर ठेवलंय आपण अशाच मोड मध्ये. तर अशीच एक महिला भगिनी होती, स्त्री होती. ती राग करायची, सगळ्यांचा राग. आणि मग तिला राग केल्यानंतर काही दिवसानंतर पश्चाताप व्हायचा की अरे गड्या, काहीतरी गणित चुकतंय आपलं. कारण माणूस आहे, माणूस प्राणी थोडी आहे. वेळ निघून गेल्यावर पश्चाताप येते कधी कधी आपल्या वाट्याला की आपण तसं बोलायला नव्हतं पाहिजे, आपण तसं वागायला नव्हतं पाहिजे, आपण तसं म्हणायला नव्हतं पाहिजे. पण भगवान म्हणाले एकदा वेळ निघून गेली की जसं आपण म्हणतो की साप निघून गेला की त्या फरकांडीला मारून काही उपयोग होत नाही, तसंच या तोंडातून एकदा कोणाच्या बद्दल शब्द निघून गेले की ते शब्द बंदुकीच्या गोळी समान असतात. बंदुकीची गोळी एकदा त्या बंदुकीतून सुटली की ती कुणामुळे तरी थांबेल का? थांबत नाही. तसंच हे शब्द एकदा निघाले कुणाबद्दल की ते त्याच्या हृदयाला चिरतात डायरेक्ट. बरोबर आहे? कोणाच्या बद्दल शब्द काढत असेल तर मग ती जी भगिनी होती राग करणारी, तिला पश्चाताप होत होता कधी कधी बोलल्यानंतर, वागल्यानंतर, चुकीचं वागल्यानंतर, राग केल्यानंतर. तर तिला वाटलं की बाबा हा रोग आपल्याला जडलाय आणि हा रोग आपला बरा झाला पाहिजे. तर एकदा तिच्या गावामध्ये एक गुरुजी आले, आचार्य आले आणि त्यांची ख्याती पसरलेली होती.
मग या महिलेला वाटलं की बा आपण त्या गुरुजीकडे जाऊ आणि काहीतरी औषध आहे का ते पाहू, आणि ते औषध घेऊन आपला जो रागीट स्वभाव आहे, द्वेष करण्याचा स्वभाव आहे, मत्सर करण्याचा स्वभाव आहे, ईर्ष्या करण्याचा स्वभाव आहे, तो आपला जरा शांत करू, समजूतदारपणाचं औषध घेऊ काहीतरी. कारण डॉक्टरकडे जाऊन औषध घेता का नाही तुम्ही आजारी पडल्यावर, तसं त्या महिलेला वाटलं की आपले गुरुजी आपल्याला काहीतरी औषध देतील. तर ही गेली त्या गुरुजीकडे आणि कैफियत मांडली त्यांच्या समोर की बघा महाराज, माझा स्वभाव फारच रागीट आहे, मला काही सहन होत नाही, मला कोणीच सहन होत नाही, माझं कोणाशीच पटत नाही आणि मला कोणी समजून घेत नाही. आता आपलं कोणाशी पटतच नसेल तर समजून घेईलच कोण, कसं घेईल का? भगवंतानं सांगितलं की आपण जर चांगले तर जग चांगलं आहे, आपण जर दुसऱ्याचा आदर करतो जग आपला आदर करेल, आपण जर सगळ्यांवर प्रेम करू तर आपल्यावर लोक प्रेम करतील, आपण जर सर्वांना समजून घेऊ तर लोक आपल्याला समजून घेतील. पण नाही, सगळ्या जगानं मलाच समजून घ्यावं फक्त, ही जर प्रवृत्ती असेल, हा जर स्वभाव असेल तर तो योग्य की अयोग्य? सांगा बरं, योग्य की अयोग्य? अयोग्यच आहे. तुम्ही शांत बसल्या काय आणि योग्य म्हटल्या काय आणि अयोग्य म्हटल्या काय? जे आहे ते आहेत. आणि मग त्या बाईनं सांगितलं महाराजाला, तर महाराज म्हणाले ठीक आहे. महाराजानं ओळखली तिची चर्या आणि महाराजानं काय केलं, एका बॉटल मध्ये काहीतरी ओतलं आणि बॉटल तिच्याकडे दिली आणि तिला सांगितलं की बघ, जेव्हा कधी तुला राग येईल आणि रागामुळे जेव्हा कधी तू फडफड 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 करशील, फडफड समजतं ना, फन फन फडफड, दिवा कसा असा फडफड फडफड करतो विजताना, तसे काही काही लोक बघा फन 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 फडफड फडफड करतात बघा. काही झालं की फन 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 करते, काही झालं की फडफड फडफड करते, तोंडातल्या तोंडात तरी बोलते, मनालाच बोलते, किचन मध्ये जाऊन बोलते, हॉल मध्ये जाऊन बोलते, बेडरूम मध्ये जाऊन बोलते, बाहेर बसलेल्या बायांकडे जाऊन बोलते, यांच्याकडे बोलते, त्यांच्याकडे बोलते. काय सांगू आपण, काय सांगू दादा, असंच झालं तसंच झालं, विचारतच नाही, बोलतच नाही, सांगतच नाही, म्हणतच नाही, पाहतच नाही, सेवाच करत नाही, काय नाही नाही नाहीच. तर मग त्या बाईला दिलं औषध एका बॉटल मध्ये. बाई खुश झाली, पण बाईला सांगितलं बघ की तुला जेव्हा राग येईल आणि जेव्हा तू बडबड करशील, म्हणजे शिव्या देण्यासाठी, पुटपुट करण्यासाठी आणि बडबड करण्यासाठी जेव्हा कधी तुझं तोंड उघडेल तेव्हा ही बॉटल तोंडाला लावायची. ही बॉटल तोंडाला लावली की बरोबर तुझा राग कमी होईल. आता तिला वाटलं बापा महाराज एवढा मोठा आहे, गुरुजी एवढे मोठे आहेत, खरंच औषध दिले, आणि ती बॉटल घेऊन गेली घरी. आणि मग ते बॉटल 8 दिवसासाठी होती. आता तुम्हाला औषधाची बॉटल देते ना कधी 3 दिवस 4 दिवस 8 दिवस, काही औषधाच्या बॉटली गोळ्या वगैरे असतात बघा, काही दिवसासाठी देतात ना, तसं तिला 8 दिवसासाठी ती बॉटल भरून दिली होती. आणि हिला सांगितलं होतं की जेव्हा तुला वाटतं की आता शिव्या दिल्या पाहिजे, म्हणजे राग आल्यावर, जेव्हा तुला वाटतं की वचकन धावलं पाहिजे, तेव्हा लगेच ही बॉटल तोंडाला लावायची. आणि हिने तसंच केलं. 8 दिवसापर्यंत ती बॉटल हिला पुरली, म्हणजे ती गेली तिला 8 दिवसापर्यंत. आणि तोपर्यंत हिनं कोणाला शिव्या दिल्या नाही, हिनं पुटपुट केलं नाही, हिनं रागराग केला नाही, चिडचिडेपणा केला नाही. 8 दिवस झाले की ती बॉटल संपली, तिच्यातलं औषध, आणि पुन्हा जायचे थेट. बाबा मोड तर एवढ्या वर्षाचा मोड निर्माण करून ठेवला आपणच, आणि ते का लगेच संपते का? लोकांचा स्वभाव त्या सुंभासारखा असतो. सुंभ आपल्याकडे मन आहे, सुंभ जळालं तरी त्याचा पीळ कायम राहते. म्हणून काही काही लोक शेवटाला जाईपर्यंत त्या एकाच मोड मध्ये, शेवटाला जाईल म्हणतात मग मी बोलणार नाही, 7 जन्मापर्यंत मी बोलणार नाही म्हणतात. मी बोलू का म्हणतात, मलाच बोलत नाही, मलाच विचारत नाही तर मी विचारू का, मलाच कपडे घेत नाही तर मी कपडे घेऊ का म्हणतात. लग्नामध्ये तर बापा ते सट्टा बट्टा काय जे असते तिथं खान मांडून असते, जसं काय सोनं ठेवलंय त्याच्या, तोंड पाहू पाहू, तोंड पाहू पाहू. म्हणजे किती द्वेष, किती ईर्ष्या करून करायचं, पण तोंड पाहू पाहू करायचं, ही प्रवृत्ती असते. तर मग ते औषध संपलं, ही 8 दिवसाला पुन्हा गेली त्या गुरुजीकडे आपल्या, आणि त्यांना म्हणे महाराज
तुम्ही जे औषध दिलं होतं ते लय भारी होत. लगेच गुण आला म्हणे मला. बिलकुल 8 दिवस मी कोणावर चिडले नाही, कोणावर रागावले नाही, कोणाला भांडले नाही, पुटपुट केलं नाही, बडबड केली नाही, काहीच नाही. हे औषध फारच चांगलं होतं, अजून द्या म्हणे मला. तर ते महाराज म्हणे बाई तुला एक खरी गोष्ट सांगू का? ते म्हणे सांगा म्हणे खरी गोष्ट काय? ह्या तुझ्या आजारावर बडबड करण्याच्या, शिव्या देण्याच्या, रागराग करण्याच्या, पुटपुट करण्याच्या आजारावर औषध म्हणून मी तुला जे दिलं होतं की नाही ह्या बॉटल मध्ये, तर ते औषध पिवषध नव्हतं म्हणे काय, याच्यात पाणी भरून दिलं होतं म्हणे. कारण हे जे आहे की नाही हे 2 कामासाठी वापरले जाते. एक तर जिवंत राहायचं म्हणून जेवण करण्यासाठी, आणि दुसरी गोष्ट आपल्या सहवासात आपल्या घरचे बाहेरचे जे कोणी लोक असतील त्यांच्याशी प्रेमानं बोलण्यासाठी. 2च कामासाठी दिलं. पण भलत्याच कामासाठी जर वापरलं तर घरचे लोक लांब 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 जातात मग आपल्यापासून. मग बहीण आहे बरोबर नाही, बायको बरोबर नाही, नवरा बरोबर नाही, भाऊ बरोबर नाही, पोरगा बरोबर नाही, सून बरोबर नाही, लेक बरोबर नाही, कोणी जगत बरोबर नाही. आता असं असते काय बरं? खरंच सांगा तुम्ही मनाला विचारू की कोणीच बरोबर नाही ना आपणच बरोबर आहे. आपल्याला वाटते तसं, पण हकीकत मध्ये ते सत्य असते का? तर त्या बाईला सांगितलं की बघ हे औषध म्हणून तुला जे दिलं होतं ते पाणी होतं, आणि तुला राग आल्यावर तू जे चिडचिडेपणा करत होती, बडबड करत होती, शिवी देत होती ना, तर त्याचा उपाय कौशल्य म्हणून ही बॉटल तुझ्या तोंडाला लावायला सांगितली. कारण जर कधी राग आला आपल्याला, जर आपलं हे तोंड बंद ठेवलं की राग प्रकट होतच नाही, आणि बऱ्याच गोष्टी ज्या घडतात त्या इथून गोळ्या सुटल्यामुळेच घडतात. असं कुठं बोलणं असते का म्हणतात लोक, म्हणतात शिव्या दिल्या म्हणतात, टाकून बोलले म्हणतात, अपमानित करून बोलले म्हणतात, बडबडच केली म्हणतात, पुटपुटच केलं म्हणतात. काय काय बघा तुम्ही एकमेकांबद्दल असंच तर सांगतात लोक सांगताना, नाही का? ज्याला त्याला निंदाच करता म्हणतात, ज्याला त्याला वाईटच सांगतात, दुःखच सांगतात, आपलंच दुःख. आणि म्हणून ही एकमेकांची निंदा, एकमेकांची घृणा, एकमेकांचा द्वेष, एकमेकांचा राग हा जो तोंडा वाटे आपण काढतो, बाहेर प्रकट करतो, तर भगवंतानं सांगितलं की हे तोंड जरी आपल्याला दिलाय तर मौन बाळगलं पाहिजे. भांडण जर वाढवायचं नाही आहे, तंटा जर वाढवायचा नसेल, द्वेष जर वाढवायचा नसेल, तर ह्याला जरा कुलूप लावलं पाहिजे. घराला बंद करण्यासाठी, तिजोरीला बंद करण्यासाठी कुलूप आणता की नाही मार्केटमधून, तर याला पण जर बंद ठेवलं तर वाचाय संवरो साधू असं भगवंताचं वचन आहे. वाचाय संवरो साधू, वाणीचा संयम, वाणीच्या संयमामुळे आपल्याला साधुत्व प्राप्त होते. बघा वाणीच्या संयमामुळे, वाचेच्या संयमामुळे आपल्याला साधुत्व प्राप्त होते. म्हणून नेहमी भांडण करत राहणं, बडबड करत राहणं, शिव्या देत राहणं हे आपल्यासाठी बरं नाही. आणि म्हणून त्या उरुवेला काश्यपाला उपदेश करताना सांगितला की पापकर्माविषयी घृणा निर्माण जर केली तरच आपण तृष्णामुक्त होऊ शकतो, दुःखमुक्त होऊ शकतो. मुद्दाम म्हणून हा दृष्टांत सांगितला. मी थोडक्यामध्ये आता तुम्हाला बिंबिसाराच्या 5 इच्छा सांगतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. बिंबिसार राजा जो होता तो अत्यंत श्रद्धावान होता. भगवान बुद्ध जेव्हा त्याच्याकडे गेले, भगवंताने त्याला उपदेश केला. जीवनाबद्दलचा जो विषय आहे तो भगवंताने त्याला समजून सांगितला. जीवन किती अनमोल आहे आणि आपल्याला जे काही प्राप्त झालंय ते दानामध्ये आपण कसं वाटत राहावं, सर्व लोकांना आपलं कसं बनवावं, सगळ्या लोकांशी कसं प्रेमानं वागावं, पंचशील कसं पालन करावं त्याचे फायदे कोणते, अष्टशील पालन कसं करावं त्याचे कोणते फायदे, आणि ध्यान साधना कशी करावी मनाला निर्बळ बनविण्यासाठी त्याचे फायदे कोणते, याविषयी राजा बिंबिसाराला उपदेश केला. तुमच्या माहितीसाठी सांगतो, राजा बिंबिसार एवढा खुश झाला, एवढा आनंदी झाला आणि तो भगवंताच्या समोर गुडघ्यावर बसला आणि भगवंताला म्हणाला, भगवान आज मी धन्य झालो. काय म्हणाला तो भगवंताला? भगवान आज मी धन्य झालो. का? तर भगवान मी राजकुमार असताना माझ्या 5 इच्छा होत्या. मी राजकुमार असताना माझ्या 5 इच्छा होत्या आणि आज माझ्या 5ही इच्छा पूर्ण झाल्या. कुणाला माहिती आहे तुमच्यापैकी राजा बिंबिसाराच्या कोणत्या 5 इच्छा होत्या? आमच्या
द ग्रेट हॅपीनेस चॅनल वरती आम्ही, मला वाटतं जिंतूरला हा उपदेश केला होता. खिल्लारे साहेबांनी आम्हाला बोलवलं होतं. बिंबिसाराच्या 5 इच्छा मी थोडक्यात सांगेल तुम्हाला. भगवंताला तो राजा बिंबिसार म्हणाला, भगवान, मी जेव्हा राजकुमार होतो तेव्हा माझ्या मनामध्ये पहिली इच्छा निर्माण झाली होती की माझा राज्याभिषेक व्हावा, म्हणजे मी राजा बनावा. आणि भगवान या जीवनामध्ये माझा राज्याभिषेकही झाला आणि मी आज या मगधाचा राजा आहे. मगध प्रदेशाचा राजा होता बिंबिसार. भगवान, ती माझी पहिली इच्छा पूर्ण झाली. भगवान, माझी दुसरी इच्छा होती की माझ्या प्रदेशामध्ये, माझ्या राज्यामध्ये सम्यक संबुद्ध यावेत आणि त्यांचं दर्शन मला घडावं, ही माझी दुसरी इच्छा होती. भगवान, आज या महान मंगलमय दिनी आपण आमच्या या मगध राष्ट्रामध्ये आलात, या राजगृहामध्ये आलात, मला दर्शन दिलाय आणि माझी म्हणून दुसरी इच्छा पूर्ण झाली. भगवान, माझी तिसरी इच्छा होती की जे सम्यक संबुद्ध माझ्या राज्यामध्ये येतील त्या सम्यक संबुद्धाची सेवा मला घडावी, ही माझी तिसरी इच्छा होती. आणि भगवान, मी आज संकल्प करतोय, मी आज एवढा वेळ झाला आपल्या सोबत बसलो आहे आणि माझ्या मनामध्ये एवढ्या आनंदाने, एवढ्या उत्साहाने ही इच्छा प्रकट होते आहे की मी सम्यक संबुद्धाची सेवा करावी. आणि ती सुद्धा माझी तिसरी इच्छा पूर्ण झाली आहे. चौथी इच्छा राजाने सांगितली, बोलून दाखवली, ती म्हणजे भगवान, माझी चौथी इच्छा होती की मला त्या सम्यक संबुद्धाचा धम्म उपदेश श्रवण करायला भेटावा, ऐकायला भेटावा. भगवंताचा उपदेश सुखो 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 सद्धम्म देसना म्हटलेला आहे. सुखो बुद्धानं उपादो सुखा सद्धम्म देसना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मपदातील या गाथेला बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ समर्पित केलेला आहे. तुम्ही वाचला असेल कधी तर सुरुवातीलाच ही गाथा आहे. सुखो बुद्धानं उपादो सुखा सद्धम्म देसना सुखा संघ सामग्री समकानं तपो सुखो. ही गाथा, त्या गाथेमध्ये सांगितलं आहे सद्धम्माचा उपदेश श्रवण करायला भेटणे ही महान मंगलदायी गोष्ट आहे. तुमच्या माहितीसाठी सांग, मी मघाशी जे म्हणालो तुम्हाला की बुद्धाचा धम्म श्रवण करायला भेटणे, आपण मरण धर्मी आहोत हे कायम मी तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. काय माहित आपल्याला किती आयुष्य लाभेल. छाती ठोकपणे सांगू शकतो आपण कोणीतरी की मी 100 वर्ष जगेल. बोलण्याच्या ओघात बोलू आपण की मी 100 पार करेल, मी अजून काहीतरी वर्ष जगेल, हे म्हणणं वेगळं आणि ऍक्च्युअल मध्ये आपल्याला आयुष्य लाभणे ही गोष्ट वेगळी आहे. भगवान म्हणाले, जसं झाडाचं पान जमिनीवर कधीही गळून पडते, अगदी मरण तसंच आहे. मरण कुणाला कुठे कधी कसं येईल ह्याची गॅरंटी नाहीये. कोरोनात किती लोक गेले बघा, आणि दररोजही कितीतरी लोक जातात. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन पहा, सरकारी दवाखान्यात जाऊन पहा, कितीतरी लोक जातात आणि कोणत्याही वयोगटातली लोक जातात. असा काही विषय नाहीये की म्हातारीच माणसं मरतात. आईच्या उदरात असलेले बाळही मरतात. जन्मलेलं बाळही मरू शकते, रांगणारं बाळही मरू शकते, बोलायला लागलेले बाळही मरू शकते. लग्नाच्या अगोदरही तरुण तरुणी मरतात, लग्न झाल्यावरही तरुण तरुणी मरतात. कधी कधी तर लग्नाच्या दिवशी मरण कुणाच्या वाट्याला येते ऍक्सिडेंट मध्ये. कधी मध्यवयाचे असताना लोक मरतात, तर कधी म्हातारे झाल्यानंतर लोक मरतात. संन्यासी मरतात, धर्मगुरू मरतात, भिक्खू मरतात, ग्रहस्थ लोक मरतात, चोर मरतात, चांगले वाईट बरेच सगळे लोक मरतात, स्त्रिया पुरुष सर्व लोक मरतात. भगवंताने सांगितलं ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की आपण मरणारे आहोत. आपण सुदृढ जरी दिसत असलो तरी आपण मरणारे आहोत. कधी काय होईल, हे जे शरीर आहे याला कधी काय होईल, हे कधी धोका देईल हे सांगता येत नाही. तुम्ही फेसबुकवर युट्यूबवर एक व्हिडिओ पाहिला असेल, सण आठवत नाही मला, नागपूरला दीक्षाभूमीवर अगदी भंतेजींचं दर्शन घेताना गाणं म्हणता म्हणता आणि विशेष म्हणजे माईकवर पब्लिक कडून जय भीम ओढून घेता घेता एका शाहिराला मरण आलेलं होतं.
त्याचं नाव विठ्ठल उमप होत त्या काळात. त्याचा चेहरा जर तुम्ही पाहिला तेव्हा मरतानाचा, तर कुणाला बिलकुल 0% डाऊट नव्हता की हा माणूस आता मरू शकतो. लाईव्ह व्हिडिओ आहे त्याचा मरतानाचा. तो माईक हातात घेतला, तो जय भीम म्हणत आहे, भंतेजींचं दर्शन घेत आहे आणि तिथे तो कोसळला स्टेजवरती आणि मृत्यू आला. आहे भरोसा मरणाचा? आपण कधी मरू ह्याचा भरोसा नाही आहे. ह्या बाबतीत आपण गांभीर्य बाळगलं पाहिजे. ह्या गोष्टीचा गांभीर्याने आपण विचार केला पाहिजे की आपणही मरणारे आहोत. आपण घरात असलो काय, घराच्या बाहेर असलो काय, कुठेही मरू शकतो, कुठेही मरू शकतो. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की आपण इथे आल्यानंतर धम्म परिषद आहे बावरी नगरला, तर आपल्यातील प्रत्येकाला वाटलं पाहिजे दरवर्षी की चला भंतेजींचं भगवंताचा धम्माचा उपदेश श्रवण करायला जाऊ. खेळणे घ्यायला, खिचडी खायला आणि फिरायला आणि ही पुंगी वाजवायला आपल्याला तिथे जायचं नाहीये. तर एवढ्या दूर वरून श्रीलंका कुठे आहे? संयोजकाने 10, 15, 20 लाख रुपये खर्च केला असेल या श्रीलंकेच्या भिक्खूला बोलवण्यासाठी. त्यांचा विमानाचा खर्च, त्यांचा हॉटेलचा खर्च कोणासाठी? तुमच्यासाठीच तर आहे. श्रीलंकेचे भंते रात्री बोलले बघा, जो काही खर्च आहे हे भिक्खू लोक जे बाहेरून येतात, गाडी, त्यांचा प्रवास खर्च, राहण्याचं, खाणं पिणं, हे सगळं काही. तुम्हाला याच्याबद्दल काही वाटत नाही. बऱ्याच लोकांना तुम्हाला वाटते की बस आपल्याला पांढरे कपडे घालून जायचंय, तिथे बसायचंय आणि काही दान दिलं तर द्यायचं, नाही दिलं तर आपल्याला कोण विचारते. बस बसायचंय, ऐकायचंय आणि ते ऐकलं तर ऐकलं, नाही तर इकडून तिकडून पाहुणे येतात, त्यांच्या भेटीगाठी होतात आणि भेटीगाठी झाल्या, खिचडी खाली की निघेल. बरेच लोक असेच बघा, इकडून पाहुणे येणार आहे, तिकडून पाहुणे येणार आणि एका निमित्ताने दाबडला भेट होते आणि चला, असं वाटत असेल कुणाकुणाला. परंतु संयोजकाचा हेतू मात्र शुद्ध आहे, निर्मळ आहे. याच पुण्यकर्माच्या बलावर त्यांना दीर्घायुष्य आहे. याच पुण्यकर्माच्या बलावरती त्यांना दीर्घायुष्य आहे. प्रत्येक भिक्खूच्या हृदयामध्ये त्यांची जागा आहे. कारण एक ग्रस्त, भगवान बुद्ध म्हणाले भिक्खू आणि उपासक हे परस्परावलंबी आहे. उपासकाने सुद्धा आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आणि भिक्खूने सुद्धा आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. हा एवढा मोठा खटाटोबा आहे. कालपासून आम्ही इथं मुक्कामी आहोत बघा. हे गेस्ट हाऊस जे बनवलं VIP भिक्खूंसाठी, हे सगळं जो काही परिसर आहे हे विहार बघा, किती मोठं तीर्थक्षेत्र, एवढं मोठं पटांगण आपल्यासाठी दिल्या जाते, एवढा मोठा स्टेज आहे, एवढा मोठा खर्च आहे, पेंडॉल आहे, थंडी वाजत नाही, पाऊस आला तर पाऊस लागत नाही. हा सगळा काही खटाटोप हे महान पुण्य आहे. आयोजकांचंही पुण्य आहे आणि धम्म श्रवण करणाऱ्या लोकांचंही पुण्य आहे. फक्त ते पुण्य आपल्याकडे पाहिजे. नाही तर शरीर इथं बसलाय आणि मन आपलं भटकलं घरी, नाही तर पाहुण्यांकडे बसलो तर इथं आणि मन भरतीकडेच आहे, तर आपलं पुण्य नाही आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की राजा बिंबिसार म्हणाला, भगवान माझी चौथी इच्छा होती की मला भगवंताचा उपदेश ऐकायला मिळावा आणि ती सुद्धा माझी इच्छा पूर्ण झाली. मी आज तल्लीन होऊन एकाग्र चित्ताने भगवंताचा उपदेश श्रवण केलेला आहे. किती पुण्यवान असतील ते लोक. क्षणभर विचार करा की भगवान समोर बसलेले आहेत आणि हात जोडून भगवंताचा उपदेश ऐकायला मिळत आहे. किती पुण्यवान असतील ते लोक की ज्या डोळ्यांनी त्यांनी प्रत्यक्ष भगवंताला पाहिलं. किती पुण्यवान असतील ते लोक की ज्यांनी शेकडो, हजारो अर्हत भिक्खूंचं दर्शन घेतलं, त्यांना पंचांग प्रणाम केला. किती पुण्यवान असतील ते लोक की ज्यांना रोज आणि रोज भगवंताला त्यांच्या अर्हत असलेल्या भिक्खूंना दान देण्याची संधी प्राप्त झाली, त्यांची सेवा करण्याची संधी प्राप्त मिळाली. आपण सुद्धा पुण्यवान आहोत. तसं पाहिलं तर बाबासाहेबांच्या मुळे हा बुद्ध धम्म आपल्याला मिळाला. ज्यांना मंदिराच्या पायरीवरती येऊ दिल्या जात नव्हतं, आज त्यांना पंचांग प्रणाम करण्याची सुवर्ण संधी बाबासाहेबांनी उपलब्ध करून दिली. भिक्खूच्या रूपात, संघाच्या रूपात बुद्ध दिला बाबासाहेबांनी आपल्याला. दान देण्याची संधी मिळाली, ध्यान करण्याची संधी मिळाली, सील पालन करण्याची संधी मिळाली. उपवास धरता धरता जिंदगी गेली अख्खी. बाबासाहेबांमुळे आज आर्य उपवासाचं आपण पालन करू शकतो. हजारो लोक जुडले बघा आमच्या चॅनलच्या माध्यमातून. आम्ही पाहतोय धम्म परिषदेच्या माध्यमातून, आम्ही पाहतोय हजारो लाखो लोक. आम्ही अनेक धम्म परिषदांना जातो. याही धम्म परिषदेला प्रतिवर्षी आम्ही इथे येतो. अनेक वर्षांपासून लाखो लोक येतात इथे बघा.
वेगवेगळ्या भिक्खूंचे प्रवचन ऐकतात, वेगवेगळे भिक्खू इथे येतात, वेगवेगळ्या विषयावरती ते भाष्य करतात, तुम्हाला सहजपणे धम्माचा अमृत देतात. आणि म्हणून राजा बिंबिसार म्हणाला भगवंताला, भगवान मी धन्य झालो आहे, माझी चौथी इच्छा पूर्ण झाली. आपण मला उपदेश दिला, सम्यक संबुद्धाचा उपदेश मी ऐकला. भगवान माझी पाचवी इच्छा होती, ती म्हणजे त्या सम्यक संबुद्धाचा सद्धम्म जेव्हा मला ते उपदेश करतील तेव्हा तो मला समजावा, मला कळावा. आणि भगवान आपली वाणी ऐकली आतापर्यंत आणि मी धन्य झालो आहे. आंधळ्याला जशी दृष्टी मिळावी, अंधारात चाचपडा नाही आला, प्रकाश दिसावा आणि घडी विस्कटलेली घडी नीट व्हावी, अशी माझ्या मनाची अवस्था झाली. भगवान मी धन्य झालो आहे, अंधारातून प्रकाशात आलो, मला बुद्धाचा धम्म समजला, मला या जीवनाचं महत्व समजलं. आणि हे जीवन किती अनमोल आहे, या जीवनामध्ये सद्धम्माचं आचरण करणं किती महत्वाचं आहे. आणि आपण दुःखमुक्त कसे होऊ शकतो आणि दुःखमुक्त का व्हावे या संदर्भात मला उपदेश मिळाला. भगवान तो समजला, कळाला, याबद्दल मी धन्य झालो. ही पाचवी इच्छा सुद्धा माझी पूर्ण झाली. म्हणाले राजा बिंबिसार, तुम्ही सुद्धा खरंच पुण्यवान आहात. म्हणून भिक्खू लोक जे पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतात ना की रात्रीला झोपू नका, झोपू नका, कारण आपलं शरीर असं असते की आपण बसलेलो तर असतो पण ध्यानावर नसतो. आणि ध्यानावर नसल्यामुळे आपल्याला वाटते आपण बसलेलो आहोत, पण मन आपलं कुठेतरी भरकलेलं असते. म्हणून पुण्य त्या लोकांचं भगवंताकडे नेहमी बरेच लोक जायचे. मी नेहमी काही छोट्या छोट्या गोष्टी सांगत असतो, तुम्ही पण ऐकले असतील. भगवंतासमोर बसलेले लोक काही बघा चंद्राकडे पाहत होते, काही जमिनीवर रेघा उडत होते, काही छोटे छोटे झाडं उपटत होते, काही असे कानाला लावून किंवा इकडे तिकडे असे पाहत होते. आनंदाने भगवंताला विचारलं, भगवान एवढे मोठे लोक समोर बसलेले आहे, सम्यक संबुद्ध उपदेश करत आहे, सगळे ध्यानावर का नाहीत? सगळ्यांचंच लक्ष भगवंताकडे का नाही आहे? सगळेच एकाग्र का नाही आहेत? काय कारण आहे? भगवान बुद्ध म्हणाले की आनंदा, हे जे बसलेले सगळेच जण आहेत ना, हे सगळेच जण आपापल्या कर्मानुसार इथपर्यंत आलेले आहेत. आणि ह्या ज्या प्रवृत्त्या, हा जो स्वभाव आपल्याला प्राप्त होतो, हा सुद्धा आपल्या कर्मविपाकाने प्राप्त होतो. म्हणून सगळ्यांचंच लक्ष भगवंताच्या उपदेशाकडे लागेल असं नाही. कोणीतरी सर्प योनीतून आलंय म्हणून जमिनीवर रेघा उडत आहे, कोणी ज्योतिषी योनीतून आले म्हणून कोणी तारे मोजत आहे, कोणी माकडाच्या वानराच्या योनीतून आले म्हणून खालचे छोटे छोटे झाडं उपटणं चालू आहे, कोणी झोपत आहे ते सापाच्या योनीतून आलेले आहे, डुलक्या मारत आहे. म्हणून सगळेच लोक चांगल्याच योनीतून आले असतील असं नाही आहे. म्हणून सगळेच लोक एकाग्र चित्ताने उपदेश ऐकतील असं नाही. आणि म्हणून राजा बिंबिसाराच्या त्या 5 इच्छा पूर्ण झाल्या, तो प्रसन्न झाला. शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो, या पौष पौर्णिमेशी संबंधित असल्या कारणाने की जसं उरुवेला काश्यप बदलले, राजा बिंबिसार बदलला, त्याची प्रजा बदलली, भगवंताला शरण आली. मात्र राजा बिंबिसाराची एक राणी होती, तिचं नाव खेमा होत. शेवटचा मुद्दा सांगतो मी तुम्हाला. राजा बिंबिसार अत्यंत श्रद्धावान होता, अत्यंत श्रद्धावान. त्रिरत्नावर त्याची श्रद्धा होती, अगाध श्रद्धा होती. दान पुण्य करत होता, सील पालन करत होता, ध्यान करत होता. पण त्याची बायको, त्याची राणी खेमा राणी, ही मात्र भगवंताचा द्वेष करायची. ती मात्र भगवंताच्या दर्शनाला आली नव्हती कधी. तिने कधी भगवंताचा उपदेश ऐकला नाही, तिला कधी तशी इच्छा झाली नाही. परंतु या बाबतीत राजा बिंबिसाराला चुकचुकल्यासारखं वाटायचं. तिला वाटायचं की अरे गड्या, मी धार्मिक आहे, बुद्धाला मी गुरु मानतो, माझी प्रजा सुद्धा बुद्धाला गुरु मानते, आम्ही बुद्धाला धम्माला संघाला शरण आलो आहे. परंतु आमची राणी खेमा ही मात्र भगवंताचा द्वेष करते किंवा भगवंताचं दर्शन घेत नाहीये. का घेत नव्हती माहिती आहे भगवंताचं दर्शन? खेमा राणी भगवंताचं दर्शन का घेत नव्हती? तर तिच्या मनात असा विचार होता की भगवान म्हणतात की शरीर क्षणभंगूर आहे, शरीर नश्वर आहे, शरीर हे घाणीचं माहेरघर आहे. म्हणून आपलं जवानपण, आपलं तारुण्य हे कायमस्वरूपी नाही आहे. आपल्या डोक्याला आज काळे असलेले केस उद्या पांढरे होणार आहेत असं भगवान शिकवतात. आपली त्वचा तारुण्यात एकदम तेज असताना
एक दिवस असा येतो की सुरकुत्या पडतात. आपले डोळे हे तारुण्यात सुंदर सुंदर दिसतील, पण काही दिवस लोटल्यानंतर एक खोल जातात किंवा त्याच्यात घुम येतो. कान जरी आता चांगले वाटत असले नंतर बहिरे होऊ शकतात. शरीर सुदृढ आता जरी वाटत असेल काही दिवसानंतर ते कमजोर बनते. आणि एकंदरीतच मग आपण कमरेतून वागतो, आपण मनक्यातून वागतो, आपल्याला बोलता येत नाही स्पष्ट जसं तारुण्यात बोलत होतो. तारुण्यात स्पष्टपणे ऐकायला येत होतं, काही दिवसानंतर बहिरेपणा येतो. तर ही जीवनाबद्दलची जी काही परिवर्तनशीलता आहे भगवान बुद्ध शिकवतात. म्हणून सौंदर्याचा भगवान बुद्ध विरोध करतात असा भास किंवा असा विचार त्या खेमाराणीच्या मनामध्ये होता. म्हणून ती भगवंताकडे जात नव्हती. पण राजा बिंबिसाराला वाटे की राणी खेमा एकदा तरी भगवंताच्या दर्शनाला गेली पाहिजे. एक दिवस राजा बिंबिसाराने युक्ती आखली. त्याने वनश्रीला बोलवलं, म्हणजे उद्यानावर काव्य करण्यासाठी एका कवीला बोलवलं, नगरातल्या निष्णात कवी. आणि त्याला सांगितलं की बघा, आपली राणी खेमा ही कधी भगवंताच्या दर्शनाला वेळूवनामध्ये जात नाही. तिला मोहित करण्यासाठी तुम्ही एक काव्य रचा वेळूवनावर. वेळूवनाच्या सौंदर्याविषयी तुम्ही संदर्भ द्या. त्यामध्ये तिथे असणाऱ्या फुलांच्या झाडांबद्दल, तिथे असणाऱ्या फळांबद्दल, तिथे असणाऱ्या पशु पक्ष्यांबद्दल तुम्ही संदर्भ द्या तुमच्या काव्यामध्ये, जेणेकरून खेमा राणी मोहित होईल आणि तिला इच्छा होईल वेळूवनामध्ये जाण्याची. त्या कवीनं असं काव्य तयार केलं. आणि राजाने एक दिवस राणी सोबत बसलेली असताना राज दरबारामध्ये त्या कवीला आदेश दिला की हे वनश्री, हे कविवर्य, तुम्ही जे काव्य रचलाय ते जरा दरबाराला ऐकवा. तो कवी आला समोर आणि त्याने वेळूवनाचं वर्णन केलं. एवढं सुंदर वर्णन केलं की बघा, आपण कल्पना विश्वास जगत असतो कधी कधी. आता बुद्धगयेहून जाऊन आलोत आपण बऱ्याचदा. आज समजा बुद्धगयेहून जाऊन आलेल्या लोकांनी जे कधीच गेले नाही त्यांना जर कधी सांगितलं की अरे बाप रे, काय बुद्धगया आहे, आणि खरंच आहे हो, काय लुंबिनी आहे, काय सारनाथ आहे, काय कुशीनगर आहे, काय श्रावस्ती आहे, काय तिथे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत, काय सकारात्मक ऊर्जा आहे तिथे. असं वाटतं की जणू काही भगवान आजही तिथे आहे. तिथून पाय काढावासा वाटत नाही, एवढी पावन भूमी आहे. देश विदेशातून लाखो रुपये खर्च करून लोक तिथे वंदन करण्यासाठी येतात. महायानी परंपरेतील लोक साष्टांग दंडवत घालतात 300 वेळा महाबोधी विहाराला. एवढी सुंदर पावन पवित्र बुद्धगया आहे. एकदा तरी आपण गेलो पाहिजे. असं कधी कोणाकडून जर आपण ऐकलं आणि आपलं जर पुण्य असेल तर आपल्याला लगेच वाटते गड्या, इकडून तिकडून पैसे जमा करू आणि आपण बुद्धगयेला जाऊ. बरोबर. म्हणजे एखाद्या कोणत्या विषयाबद्दल, पदार्थाबद्दल, वस्तूबद्दल, मनुष्याबद्दल, जागेबद्दल, स्थळाबद्दल, परिषदेबद्दल जर कधी कोणी कौतुकाचे शब्द, गौरवाचे शब्द, स्तुती सुमनांचे शब्द आपल्या समोर उधळले ना, तर आपल्याला इच्छा होते की अरे आपण गेलो पाहिजे. तसंच मग त्या कविवर्याचं काव्य ऐकून खेमा राणीला वाटलं की अरे आपण तर इथं राहतो आहे आणि आपल्या बाजूलाच आपल्याच उद्यानामध्ये एवढं मोठं सुंदर काही काही फुलं फळं पशु पक्षी आहेत, आपण गेलो पाहिजे. काव्य ऐकल्या बरोबर इच्छा निर्माण झाली आणि खेमा राणीने राजा बिंबिसाराकडे बोलून दाखवली. महाराज, महाराणी खेमाला इच्छा झाली आहे वेळूवनाचं दर्शन घेण्याची, पाहण्याची, फिरण्याची. तेव्हा आपण आमची व्यवस्था करावी. आता राणी होती ना, मगधाची राणी. मग रथ वगैरे सैनिक सगळी व्यवस्था करून राजाने परवानगी दिली, तयारी केली. आणि सैनिकांना सांगितलं की बघा, राणीला पाठवतोय पण एक अट आहे. ज्या मार्गाने तुम्ही जाल त्याच मार्गाने परत यायचं नाहीये. ज्या ठिकाणी वेळूवनात भगवान सम्यक संबुद्ध आपल्या भिक्षू संघा समवेत राहतात, वास्तव्य करतात, भगवंताचं दर्शन व्हावं म्हणून राणी खेमाचा रथ त्या दिशेने तुम्ही घेऊन यावा, जेणेकरून भगवंताचं दर्शन होईल. तुम्हालाही असं वाटायला पाहिजे माझ्या मुलाला सुद्धा या धम्म परिषदेत घेऊन येऊ दे, माझ्या पतीला, माझ्या पत्नीला
माझ्या सुनेला, माझ्या मुलीला, माझ्या मुलाला, माझ्या नातेवाईकांना, माझ्या शेजाऱ्यांना बावरी नगरला घेऊन येऊ दे. ही बुद्ध प्रमुख भिक्खू संघाची धम्मदेसना ऐकू दे. त्यांना ही धम्माचा उपदेश समजू दे. त्यांना ही दुःखमुक्त होण्याची प्रेरणा मिळू दे. हे तुम्हालाही वाटावं जसे राजा बिंबिसाराला वाटले. आणि मग खेमाराणी त्या वेळुवनामध्ये पोहोचते आणि वेळुवनामध्ये पोहोचल्यानंतर इकडे तिकडे इकडे तिकडे पाहते. तिची मानसिकता अशी प्रसन्न असते. आणि मग परत यायचंय तर त्या प्रसन्न मानसिकतेतून ती भगवंताच्या जवळून येत असते. आणि मग भगवंताच्या जवळून रथ येत असताना भगवान तिथे प्रकट होतात, दिसतात. आता भगवान सम्यक संबुद्ध होते. आणि एखादा मोठा माणूस जेव्हा असतो तर आपण एवढे कसेही जरी असलो तर इज्जत थोडी जरी असेल आपल्या मनात तर चांगल्या माणसाला पाहून लगेच हात जोडतात. आपले नमस्कार करावा वाटतो, जय भीम करावा वाटतो. पण लयच गय गुजरे असेल आपण, एकदम कामातून गेलेले, मनाचा चिखल झाला, बेंदाड झालाय आपल्या, मग तर कोणाला पुढे उभं करा. काय खरं आहे त्यांचं. असं मन आपल्याला जेव्हा तुमच्यापैकी कुणाचंही तुम्हाला म्हणेल समजून घ्या आपलं मन लयच मलिन आहे. हे ऐकत असताना, इकडं पाहत असताना, लोकांनी हात जोडताना, लोकांनी दान देत असताना आपलं मन कडू झालं की समजून घ्या आपलं मन लयच खराब आहे. आपली तपासणी आपल्यालाच करता येते. मन प्रसन्न झालं पाहिजे. बघा बुद्धाची वाणी ऐकून आली. आणि मग ती खेमाराणी तिथे पोहोचते. भगवंताचं दर्शन होते. रथातून लगेच खाली उतरते. भगवंताला हात जोडते. भगवंताच्या समोर गेल्यावर कोण हात जोडत नाही. अहो अंगुलीमाल भगवान जेव्हा गेले तेव्हा तो अंगुलीमाल थांबला. त्याचे हात तुटले गेले. त्याने शस्त्र खाली हात टाकून दिलं. त्याला महत्व समजलं. त्याने लगेच भगवंताला वंदन केलं. भगवंताने त्याला उपदेश केला. त्याची जागा त्याला दाखवून दिली. तुझ्यात साधुत्व अजून कायम आहे ते टिकवण्याचा प्रयत्न कर. अंगुलीमाल बदलला. डाकू अंगुलीमाल भिक्खू बनला. ही तर खेमाराणी होती. तिचा नवरा तर भगवंताचा उपासक होता. तिने हात जोडले. भगवंताने तिला आपल्या दिव्य बलाने, तुमच्या माहितीसाठी सांगतो, असं दाखवलं की तिच्यापेक्षा सुंदर तरुण मुली भगवंताला हवा घालत होत्या अशा. आणि जेव्हा कधी आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत आपल्याला कोणीतरी भेटते तेव्हा आपल्याला आपल्या श्रीमंतीचा लयच गर्व जो असतो तो असा डाऊन होतो. ज्यांना वाटते माझ्यासारखं कोणीच नाही, दिसायला श्रीमंती आणि आपल्यापेक्षा भारी कोणी दिसायला लागला आपल्याला की आपलं डाऊन होते असं. कारण काही काही लोक असेच, मेरे जैसा कोई नाही, माझ्यासारखं कोणी नाही, असेच पहा. कोणी ज्ञानी असणारे काही काही लोक, सुंदर असणारे काही काही लोक, श्रीमंत असणारे काही काही लोक असतात असे. आणि म्हणून मग खेमाराणीला भगवंताने दाखवलं की काही तरुण तिच्यापेक्षा सुंदर स्त्रिया भगवंताला हवा घालत आहे. आणि हिने मनोमन विचार केला की गड्या, मी माझ्या सौंदर्याबद्दल किती अहंकार आणि गर्व व्यक्त करत होते की माझ्यासारखं कोणीच सुंदर नाही. आणि इथं पाहते तर भगवंताला माझ्याही पेक्षा कितीतरी पटीनं सुंदर असलेल्या तरुणी हवा घालत आहे. आणि मी कोणत्या विचारात पडले. तिने हात जोडले भगवंताला. आणि भगवंताने तिला थोडक्यामध्ये या जीवनाबद्दलची क्षणभंगुरता सांगितली की जीवन हे अनित्य आहे, शरीर बदलणारं आहे, हे घाणीचं माहेर घर आहे. म्हणून याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा गर्व अहंकार करण्यात काय अर्थ आहे. त्या राणी खेमाला भगवंताचा उपदेश समजला. ती बुद्धाला शरण आली. आणि म्हणून हे जर मी सांगितलं नसतं तर हे प्रवचन अपूर्ण राहिलं असतं माझं. कारण पौष पौर्णिमेचा संदर्भ देऊन सांगितला. श्रीलंकेचा एक संदर्भ आहे. मान्यता अशी आहे की आजच्या या पौष पौर्णिमेला श्रीलंकेत भगवान गेले होते. दीपवंश मला वाटतं त्या ग्रंथामध्ये संदर्भ सांगितला आहे त्यांनी श्रीलंकेच्या, की पौष पौर्णिमेला भगवान बुद्धाचं श्रीलंकेमध्ये आगमन झालं होतं. आणि श्रीलंकेमध्ये सुद्धा दंत धातू विहार आहे. भगवंताच्या अवशेषांवरती विहार आहे श्रीलंकेमध्ये. आणि म्हणून आपल्या परिषदेला संयोजक वारंवार श्रीलंकेच्या भिक्खूंना बोलवतात. मला वाटतं 1988 ला गोयंका गुरुजींना बोलवलं गायकवाड साहेबांनी. त्यावेळेस 36 वर्षापूर्वीची गोष्ट.
बाबा आमचा तर तेव्हा जन्म होता पण कशातच नसेल आम्ही तेव्हा भिक्खू पण नव्हते. मला दयानंद भंतेजी म्हणाले की मी एक होतो, खेमधम भंतेजी होते, धम्मसेवक भंतेजी होते आणि अजून कोण 4-2 फक्त मोजून भंतेजी असतील. 1988 ची गोष्ट विचार करा तुम्ही. तेव्हा थायलंडचे भंतेजी बोलवले गायकवाड साहेबांनी, मोठे भंतेजी. आनंद कौशल्यान भंतेजी बोलवले तेव्हा त्या काळामध्ये. आणि या धम्म परिषदेला मिळालेली ती प्रेरणा आहे महान विभूतींची. आज गोयंका गुरुजींचे सेंटर अख्ख्या जगात आहे बुद्धाचा समाधी मार्गाचा उपदेश करण्यासाठी. किंवा आनंद कौशल्यान भंतींचं मोठं साहित्य आहे. हिंदी भाषेचे प्रकांड पंडित होते ते आणि बाबासाहेबांच्या नंतर बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथाचा हिंदीमध्ये त्यांनी ट्रान्सलेशन केलेलं आहे. बुद्ध और उनका धम्म पंजाबी वगैरे मध्ये ते पंजाबी होते तर. आणि त्यामुळे ही धम्म परिषद खरोखर माझ्या दृष्टीने आणि तुमच्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत प्रेरणादायी आहे. आम्ही मुळाव्याला होतो, आमचे भंतेजी आहेत इथे, त्यांच्याकडेच आम्ही शिकलो आणि भिक्खूंकडून खरंच प्रेरणा मिळते ही माझी अनुभूती आहे. म्हणून तर भगवान बुद्ध महामंगल सूत्रात म्हणाले असे वनाच बालानं चांगल्या लोकांच्या सहवासात जर गेलो तर आपणही थोडेफार चांगले होऊ. म्हणून तुम्ही इथे येणारे जेवढे काही आहात निश्चितच चांगले बनाल, चांगले आहात अशी अपेक्षा व्यक्त करतो. खेमा राणी सारखं तुम्ही सुद्धा स्वतःमध्ये परिवर्तन घडून आणाल. राजा बिंबिसारासारखं तुम्ही सुद्धा स्वतःमध्ये परिवर्तन घडून आणाल. उरुवेला काश्यप, नदी काश्यप आणि गया काश्यपासारखं तुम्ही सुद्धा स्वतःमध्ये परिवर्तन घडून आणाल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आदर्श बौद्ध व्यक्तिमत्व तुम्ही स्वतःमध्ये निर्माण कराल अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो आहे. चक्रवाले